हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. या व्हिडिओमध्ये मेकअपसोबत मला तुमच्यासोबत खूप साऱ्या गप्पाही मारायच्या आहेत. बरं, आजच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी मी लग्नाला गेले ना, त्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केला आहे. खरं तर मी फक्त मिनी व्लॉग म्हणजे शॉर्ट व्हिडिओज बनवणार होते. म्हणूनच काही तयारी नव्हती मोठ्या व्हिडिओची. पण तरीसुद्धा ज्या काही क्लिप्स आहेत ना, त्या साऱ्या मी डिटेलमध्ये शेअर करते तर तुम्ही पाहिलंच सुरुवातीला म्हणजेच केस सेट करण्याअगोदर म्हणजेच स्ट्रेट करण्याअगोदर माझा लूक कसा होता, म्हणजे मी चेहरासुद्धा लिटरली धुतलेला नव्हता. आत्ता मी चेहरा धुवून आली आहे स्वच्छ आणि सेटाफिलचा ना नवीन एक क्लिन्झर आलं आहे म्हणजेच फेसवॉश आला आहे तो मी घेतला. रिसेंटलीच घेतला आहे आणि तोच मी आत्ता तुमच्यासोबत शेअर केला, दाखवला. हे सगळे प्रोडक्ट मी टॅग करते आणि इथे मी टोनर लावते आहे. टोनरसाठी हे छोटे छोटे कॉटनचे पॅड जेव्हा मी ऑर्डर केले होते तेव्हासुद्धा मी व्लॉगमधून शेअर केले होते की असे काही छोटे पॅड्स आहेत जे अतिशय युजफुल ठरत आहेत. हे बघा किती सारं म्हणजे चेहऱ्यावरची डस्ट निघून येते आहे. सकाळपासून मी चेहऱ्याला काही लावलेलं नव्हतं. आत्ता जस्ट फेसवॉशने चेहरा धुतला, तुमच्यासमोर मी पुसला आणि आता सेटाफिलचंच हे मॉइश्चरायझरसुद्धा वापरते आहे. बरं, इतक्या साऱ्या मेकअप प्रॉडक्टनी सध्या मी मेकअप करते. पण तुम्हाला माहिती आहे 2018मध्ये मी माझ्या आयुष्यातलं पहिलं फाउंडेशन खरेदी केलेलं होतं, तेही मेबलिनचं. आणि गंमत माहिती आहे की मॉइश्चरायझर लावल्यानंतर चेहरा हा असा ऑइली होतो म्हणून मी ते कधीही लावत नव्हते. मी एक ऑर्डरही केलं होतं. कोणती तरी एक भलतीच कंपनी होती, तेव्हा काहीही कळत नव्हतं मला. आत्ताच्या या यंग मुली ज्यांना इतकं सारं मेकअपमधलं कळत असतं, त्यांना बघून खरंच कौतुक वाटतं त्यांचं. म्हणजे ना असं वाटतं की यार किती हुशार आहेत या, आपण किती अडाणी होतो. म्हणजे लिटरली मला आठवते बिना मॉइश्चरायझरचं मी ते मेबलिनचं फाउंडेशन लावून ऑफिसला गेले होते आणि काय भूतनीसारखी दिसत होते माहिती आहे. दिवसभर चेहरा माझा पांढरा फटक पडलेला होता. वयाच्या या स्टेजला येऊन आत्ता हा एवढूसा साधासुद्धा मेकअप येतोय मला. आता काही जणींना वाटेल हा साधासुद्धा नाही आहे, पण तरीसुद्धा सांगते मी अजून शिकण्याच्याच प्रोसेसमध्ये आहे. मला मला असं स्वतःला नाही वाटत आहे की मला काही खूप असा प्रो मेकअप येतो. बरं, हे डॉट अँड कीचं जे काही सनस्क्रीन आहे हे टिंटेड आहे. पण हे असं लावताना तुम्हाला वाटत असेल ना की हे फाउंडेशनसारखं दिसतंय, पण मस्त आहे राव हे. म्हणजे ना आपल्याला फुल मेकअप जरी करायचा नसेल तर मॉइश्चरायझर आणि हे टिंटेड सनस्क्रीन, वाह! मस्तच ना. दिवसभर अगदी ताजंतवानं फ्रेश टवटवीत राहतं. आणि ही माझी माहेश्वरी साडी. आता जे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहिती आहे की ही मी देवीसाठी दसऱ्यामध्ये घेतली होती आणि त्याच्यावरती स्टिच केलेला हा ब्लाऊज. तुम्हाला गंमत माहिती आहे का, हा ब्लाऊज मी जेव्हा शिवायला गेले होते ना, म्हणजे द्यायला गेले होते स्टिचिंगसाठी, तेव्हा मी टेलरला सांगितलं होतं, तुला जशी डिझाईन आवडेल तशी बनव. आणि त्याने ही डिझाईन मला बनवून दिली. काय परफेक्ट बनवली. आणि बरं, माझ्या या फाउंडेशनबद्दल पण खूप साऱ्या कॉमेंट होत्या. तर मॅकचं हे फाउंडेशन आहे ज्यामध्ये माझी शेड आहे NC40. तर स्टेप बाय स्टेप आता इथपर्यंत मी पोहोचली आहे मेकअप करत आणि आज लिटरली मी कन्सिलर लावलेलं नाही. असंच करते मी. कधी प्रायमर विसरते, कधी कन्सिलर विसरते. प्रायमरमध्ये मी आज काय यूज केलं माहिती आहे? तर मॅकचं प्रेप प्लस प्राईम असं समथिंग एक प्रायमर आहे, जो 2-2.5 वर्षांपूर्वी काहीतरी मी आणला आहे. तर संपत आला आता, तोच मी वापरला. तो सुद्धा खूप छान आहे. शुगरची ही लूज पावडर कधी कधी लावते, कधी नाही लावत. पण ही थोडीशी ना बनाना पावडर असल्यामुळे येलोइश शेडमध्ये आहे ना, तर ती माझ्या स्किन टोनला छान दिसते. म्हणजे कलर माझा खुलून दिसतो असं मला वाटतं. फक्त मॅकची ही फाउंडेशन पावडर कॉम्पॅक्ट पावडर लावण्याऐवजी मी प्रेफर करते की थोडीशी शुगरची ती लूज पावडर लावून बेस असा फिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर थोडी थोडी मॅकची ती NC40 कॉम्पॅक्ट पावडर आहे, त्यामध्ये ही शेड आहे NC40. तुम्हाला जर का एवढे महागडे मेकअप प्रोडक्ट घ्यायचे असतील ना, तर मी सांगेन की तुम्ही शॉपमध्ये जाऊन त्यांच्या ऑफलाईन म्हणजेच त्यांच्या स्टोअरमध्ये ऑथोराइज्ड जाऊन आपली शेड चेक करून ते लोक देतात ना, तिथेच घ्या. मी तसंच केलं होतं. आणि मी जे हे आता कर्लर यूज केलं त्याबद्दल ही कॉमेंट होती. तर आयलॅशेस कर्लर बोलतात याला. अगदी स्वस्त असतं, टॅग करते मी बघा. आणि माझं काजळही खूप जणांना आवडलं आहे. बरं, हे काजळ इतकं स्वस्तात मस्त मला मिळालं आहे. लिटरली 80 ते 85 रुपयेचं हे काजळ आहे L18चं, जे मला खरंच खूप आवडतं. पण मी ते लावताना ना थोडंसं ना काय करते, आपले मेकअपमधले ब्रश असतात ना, त्यातला छोटासा ब्रश घेऊन ना ते असं स्मज करते. त्यामुळे ते इतकं छान असं खुलून दिसतंय. अजून एक हे जे मी आता गळ्यात नेकलेस घालते आहे चोकर टाईप, हे मी कृष्णा पर्ल्समधून 2000 लिटरली 15-16ला नाही, त्या अगोदरच 13-14ला काहीतरी घेतलेलं आहे. किती छान टिकले बघा अजूनसुद्धा. खूप सुंदर आहे हे, मला खूप आवडतं. आणि त्यांच्याकडे ना कृष्णा पर्ल्समध्ये, लक्ष्मी पर्ल्समध्ये घेतलेली ही जी ज्वेलरी असते ना,
ही महाग असते, पण लाईफ टाईमसाठी त्यांच्याकडे पॉलिशिंगची सर्व्हिस मिळते. आता मी गेली नाही रिसेंटली त्यांच्याकडे, पण मला जायचं आहे, कारण खरंच त्यांच्या ज्वेलरी उत्तम आहेत. बघा, जे मी केस सुरुवातीला स्ट्रेट केले होते ना, ते बांधून ठेवल्यानंतरही असे छान दिसत आहेत. बरं, माझ्या व्हाईट केसांकडे लक्ष नका देऊ. मी कंटाळा करते केस कलर करण्यासाठी. मी ना लिटरली 1.5 ते 2 महिन्यांनी एकदा हेअर कलर करते बरं का. आणि या म्हणजे जो काही हा मी छोटा व्हिडिओ शेअर केला होता, याला कमेंट होत्या, की म्हणे दादांना शर्टवरच घेऊन जाणार का टी शर्टवर? मग काय, काय हरकत आहे? पुरुषांना कुठे नटायला आवडतं. बरं, ते जाऊ द्या. माझा ब्लाऊज बघा. आहाहा! काय स्टिच केलं आहे ना भारी. म्हणजे मला टेलरने विचारलं होतं, की थोडासा बोल्ड बनवला तर चालेल का? कारण त्याला माहिती आहे आता माझी आवड-निवड आणि मस्त असं त्याने स्टिच करून दिला. खूप आवडला मला. आणि साडी कशी दिसतीये? छान आहे ना? मेन म्हणजे ही साडी घेतानाचं अगदी एक महत्त्वाचं रिझन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, की मला पिंक कलर खूप आवडतो. पिंक आणि रेडच शेड माझ्याकडे खूप आहेत. पण या साडीसोबत मिळालेला हा ब्लाऊज बघा ना, म्हणजे हे जे काही कलर कॉम्बिनेशन आहे ना, हे मला खूप आवडलं होतं प्रचंड. अगदी असा ना वेगळाच कलर आहे तो, ब्लॅकमध्ये नाही आहे बरं का. हां, तर स्वतःलाच असं 4-4 वेळा बघून आता आम्ही निघालो आहे लग्नासाठी. माझ्या सोसायटीतील मैत्रिणीच्या जुन्या सोसायटीतली तिची मैत्रीण, तिच्या मुलीचं लग्न आहे बरं का. पण हे खूप आता आमच्या क्लोज आहेत. बऱ्याच वेळा भेटणं झालं आमचं आणि त्यांनी खूप आग्रहाने बोलवलं आहे म्हणून आम्ही आलो आहे. तर अशा वेळेला अहोंनी नटणं गरजेचं होतं का? मला तुम्ही नक्की सांगा हं. आता आम्ही स्त्रिया आपण कुठेही जाताना नटून-थटूनच जातो. पण पुरुषांनी पण अशा वेळेला खूप नटलंच पाहिजे असं थोडी आहे. ते आले टी शर्टवरती तर बिघडलं कुठे? तर काय बायकांनी डोकं उठवलं त्या व्हिडिओच्या खाली, की म्हणे दादांना टी शर्टवरतीच का? चला, ही ईश्वरी आहे, माझ्याच सोसायटीमध्ये राहते. तर आमचा म्हणजे ईश्वरीचा ग्रुपही आला आहे दुसरा. पण मी आता आहोंना घेऊन आली आणि आहो बिचारे एकटे. तर त्यांना कुठे मी सोडणार ना, म्हणून मी आहोंच्या सोबतच होते, त्या ग्रुपसोबत नव्हते. आणि आता नवरा-नवरीची एंट्री झालेली आहे. हे सुद्धा एक लव्ह मॅरेज आहे बरं का. आणि इतकं छान वाटतं जेव्हा मी असे लव्ह मॅरेज अटेंड करते. भारी वाटतं ना, किती खुश असतात ते नवरा-बायको एकमेकांच्यामध्येच अगदी मग्न. हे जेव्हा जे काही धूर-धूर सोडलाय ना इथे आणि त्यांची एंट्री झाली, तेव्हा माझं आणि माझ्या नवऱ्याचं इथं हेच डिस्कशन सुरू होतं. अरे यार, आपल्या लग्नात आपल्याला हे सारं काही करता नाही आलं, नटताही नाही आलं आणि तर हे काय म्हणाले असतील यावर? म्हणे, आपण आपला 25व्या लग्नाचा वाढदिवस अशा पद्धतीनं करूया. लग्नच करू आपण पुन्हा एकदा दुसऱ्यांदा. हे बघा, इथं आम्ही दोघंजण बसलो आहे आणि इतकं शांत असं हे लग्न मी पहिल्यांदाच पाहिलं. गावची लग्न कशी असतात ना, सुचत नसतं यार. नवरा-नवरीला तर घामाघूम झालेला असतो उन्हाळ्यामधली ती लग्न. मला माझं लग्न आठवलं पर्सनली. बापरे! फक्त फेअर अँड लवली क्रीम, एक लिपस्टिक होती की नव्हती तेही आठवत नाही. होती बहुतेक. एक साधीशी लिपस्टिक, काजळ आणि पॉन्ड्स पावडर एवढ्या मेकअपमध्ये लग्न झालेलं आहे. चला, लग्न झालं, छान जेवण झालं. आता काय, आता फोटोसाठी, व्हिडिओसाठी या पोझी मारूनही झाल्या. आता घरी जायचं. बरं, इथेच जिथे लॉन्स आहे ना, तिथेच बाजूला माझी एक मैत्रिणीही राहते. तिच्याकडेही मी गेले होते आणि याच लग्नात माझं सँडलही तुटलं होतं आणि हे असे काहीसे फोटो आमचे.